दिल्लीतल्या भारत मंडपम इथे पार पडली एनडीएची बैठक। पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या नेत्यांसोबत झालमुरीचा लुटला आनंद। पुण्यामधल्या फुगडेवाडी दारूकांड प्रकरणी रोहित पवारांनी घेतली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सचिव एन रामास्वामी यांची भेट। तुळापुरातील हाऊस पार्टीला परवानगी कोणी दिली या संदर्भात स्पष्टीकरण करण्यात यावं या मागणीचं सचिवांना दिलं पत्र। यवतमाळ जिल्ह्यातल्या घरकुलधारक आर्थिक संकटात, घरकुलधारकांचा दुसरा हप्ता रखडला। ठाकरेंच्या शिवसेनेचा पंचायत समितीत ठिय्या, दुसरा हप्ता तातडीने मंजूर करावा, आंदोलकांची मागणी। बीड जिल्ह्यातल्या अंजनवती गावात दोन सख्या भावांचा संसार पावसामुळे उद्ध्वस्त। पाटील वाड्यातल्या दोन्ही भावांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यानं उडाले। गृहोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा पंचनामा। जळगावच्या जामनेरमधील शहापूर इथे तरुण शेतकऱ्याची बिबट्यासोबत झडप, तरुणांनी जखमी झाल्यावर देखील बिबट्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले। सिंधुदुर्गामध्ये ओंकार हत्तीचा वावर कायम, सावंतवाडीतनं आता ओंकार हत्तीने आपला मोर्चा दोडामार्ग तालुक्यातील तळकट गावाकडे वळवला। रस्त्यानं शांतपणे चालताना ओंकार हत्तीचा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित। कोल्हापूर महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई, महाद्वार रोडवर अंबाबाई मंदिर परिसरातलं अतिक्रमण हटवलं। महाद्वार रोडवर व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर साहित्य मांडलेलं। गुजरातच्या जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या तन्वी रेड्डीचं चिपळूणमध्ये जल्लोषात स्वागत। डीबीजे महाविद्यालयातर्फे ढोलताशांच्या गजरात तन्वीचं स्वागत।